विद्यार्थी मित्रांनो, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, आदरणीय शिक्षक आणि माझ्या बालमित्र बंधू भगिनी, बघा आपण गेल्या वेळेस जे संविधान आपलं संविधान जे आपण अभ्यासलं त्या संविधानातील बंधुता हे मूल्य अतिशय महत्वाचे आहे आणि म्हणून मी तुम्हाला आता विद्यार्थी बंधूंनो म्हणणार आहे. सर्व आले त्याच्यात, मुले मुली सर्वजण. तर आपण आज परत पुढच्या भागासाठी वळत आहोत. नागरिक शास्त्र की संविधान जर अभ्यासल्यानंतर त्या संविधानातील मूल्यानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालतो, त्यामध्ये असणारी कार्यपद्धती कशी आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन उपक्रमाअंतर्गत आपल्या सर्वांचे पुनश्च हार्दिक स्वागत. मी शिक्षिका उमा नरहरी चिट्याला, शाळा विक्रोळी पार्क साइड उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 4 घाटकोपर मुंबई एन वॉर्ड. आजचा आपला विषय आहे नागरिक शास्त्र, पण त्या अगोदर आपण बघणार आहोत आजचा सुविचार की शिक्षण ही निरंतर व आनंददायी प्रक्रिया आहे. बघा विद्यार्थ्यांनो, शिक्षण ही परत मी रिपीट करते, ही निरंतर निरंतर म्हणजे काय तर सतत चालू राहणार निरंतर. की बघा तुम्ही केजी मध्ये होतात, पहिली दुसरीत होतात, आता तुम्ही 8वी मध्ये आहात, तिथून तुम्ही माध्यमिक विभागात जाणार आहात, उच्च माध्यमिक विभागात जाणार आहात, उच्च शिक्षण होणार आहे तुमचं, त्यानंतर ग्रॅज्युएशन होणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे. इव्हन मी तर म्हणेन की त्यानंतर सुद्धा आपण ज्या ठिकाणी काम करतोय तिथे सुद्धा आपण शिक्षणच घेत राहतो. दररोज आपलं जीवन सुद्धा हे शिक्षणाशिवाय पर्याय नसतो आणि त्यामध्ये जर आनंददायी प्रक्रिया आहे तर ती आपण आनंदाने स्वीकारली पाहिजे आणि आपण सतत शिक्षण घेतलं पाहिजे. तशी ही आपली शिक्षण हे निरंतर व आनंददायी प्रक्रिया आहे. आनंदाने शिकूया आणि निरंतर शिकूया. आजचा आपला विषय आहे नागरिक शास्त्रातील घटक संविधान वैशिष्ट्ये आणि त्यामधील उपघटक आहे शासन संस्था. प्रथम आपण बघणार आहोत अध्ययन निष्पत्ती की या पाठातून तुम्हाला काय कळेल. तर आपल्याला या पाठातून लोकशाही शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट होते. ही आपली लोकशाही शासन व्यवस्था, लोकशाहीवर आधारलेली शासन व्यवस्था, त्याची स्पष्ट वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती स्पष्ट होतील. मार्गदर्शक तत्वे आणि त्यांचे महत्व समजते. ही मार्गदर्शक तत्वे शासनाला पण लागू आहेत आणि आपल्याला पण लागू आहेत. तर आपण चांगला नागरिक बनण्यासाठी किंवा एक जबाबदार नागरिक बनण्याकडे तुमची ही जी वाटचाल आहे त्यासाठी तुमच्या पुढे मी काही मुद्दे ठेवत आहे. बघा, हा मी तुम्हाला घरचा अभ्यास दिला होता 30 जून 2021 रोजी. प्रथमतः आपलं पहिलं लेक्चर झालं तेव्हा. तर त्यामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन क्लास साठीची नियमावली दिली होती. नियमावली म्हणजे काय, नियम बनतात किंवा आपण म्हणतो सरकारने हा कायदा केलाय, सरकारने तो कायदा केलाय, सरकार आपल्याकडे आपल्याला असं सांगतंय तसं सांगतंय, पण असं आणि तसं नसतं. ते तिथे करताना तिथे विचार विनिमय केला जातो, तिथे चर्चा केली जाते. तर हीच संधी तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे की आपण ऑनलाईन क्लासला जॉईन आहोत आणि ऑनलाईन क्लास साठीची आपली नियमावली आपण ठरवणार आहोत. ही फक्त नियमावली आहे. ही नियमावली आपण चर्चेद्वारे आपण जर केली तर ती आपण आपल्या सरकारला पण ती सादर करू शकतो की नाही ऑनलाईन क्लाससाठी अशी नियमावली असावी. आणि असेच शिक्षण तज्ञ पण करतात हा आपल्यासाठी, आणि ते सरकारकडे आपले म्हणणं मांडतात, आपले त्यांच्या चर्चा घडतात आणि मग काही नियम येतात किंवा कायदे आहेत. तर ती कायद्याची प्रक्रिया करताना आपण ह्याचा एक भाग बनूया की आज पण आपण एक चर्चा करूया. सांगा बघू मला, ऑनलाईन क्लास साठी काय नियम असतील? एखादा नियम किंवा तुम्हाला वाटणारा सांगा. तुमच्या काय अपेक्षा आहेत? मी बोलू? सर्वप्रथम मी एकच सांगते. हा, पहिलं
की वेळेवर जॉईन होणं. जर आपला क्लास असेल किंवा आपला ऑनलाईनचा कोणताही विषय असेल तर आपण वेळेवर जॉईन झालं पाहिजे. ओके. दुसरा कोणता सांगता आणि येईल? टीचर बिना हा बोला. बिना हम्म. बिना आपल्याला जरूरत असल्याशिवाय माईक ऑन नाही करायचं. हा व्हिडिओ बरोबर. पण हा जेव्हा पॉइंट टीचर टू बी प्रश्न नोटेड. विचारतील हा त्या वेळेलाच माईक ऑन करायचा. बरोबर. बघा सर्वांसाठी आहे हा नियम. हा नियम पडत चाललाय. आस्था तू सांगितलंस ना? हो टीचर. हा छान छान. पुढे. आणि टीचर रोज हजर राहायचं. हा रोज हजर राहायचं, वेळेवर हजर राहायचं. टीचर दिलेला हा. होमवर्क पूर्ण करायचा. बरोबर. दिलेला होमवर्क पूर्ण करायचा. पण तो तुम्ही ऑनलाईन दाखवलात का आता मला? लगेच नाही. आपण कुठे दाखवतो तो? आपल्या व्हॉट्सअपच्या क्लासमध्ये. ओके. व्हॉट्सअपवर आपण शेअर करतो. अजून एक महत्वाचं आहे. वरती बघा रांग येते, वरती अशी ओळ येते आणि मग सर सूचना देत असतात. काय मॅडम देतात बरं? हा. नीटनेटक्या गणवेशात बसायचे. अरे वा. ओके ओके. नीटनेटक्या गणवेशात. बरं. पण व्हिडिओ तर आपला बंद आहे. व्हिडिओ तर आपला बंद आहे. पण तरीही आपण क्लासला नीटनेटक्या टीचर जर कोण दुसरं गणवेशात उत्तर बसायचं. देत असेल तर आपण माईक खोलायचा हा नाही. हा बरोबर. हे महत्वाचं आहे. ऑनलाईन क्लासचे वेगळे नियम आहेत. वर्गासाठीचे वर्ग जेव्हा आपला भरतो त्याचे वेगळे नियम. अजून काय करता येईल? जसा हा वरती मेसेज येतो बघा जॉईनचा, तसा एक दुसरा मेसेज येतो. काय येतो बघा? मला आता दिसला. काय येतो शब्द? टीचर परत अजून उगाच वगैरे झाड नाही करायचा. हा बरोबर बरोबर. मला आता एक मेसेज दिसला की दिनेश कुंभार इज लेफ्ट म्हणजे काय रे? टीचर लीव केला. मीटिंग मधून बाहेर पडतात. मीटिंग मधून बाहेर पडला. बरोबर. तिथे मीटिंग शब्द येतो म्हणून तुम्हाला कळला. पण जेव्हा हा ऑनलाईन क्लास असतो त्याच्यासाठीचा हा एक नियम आहे की आपण जर जॉईन आहोत तर आपण काय केलं पाहिजे? जॉईन राहिलं पाहिजे. आपण असं मध्येच लेफ्ट नाही झालं पाहिजे. म्हणजे जॉईन होणं, लेफ्ट न होणं, माईक हे करणं. आणि काय सांगता येईल? व्हिडिओचंही झालं आपलं. अजून एक शंका निरसन. बघा आम्ही तुमच्यासाठी माईक ओपन करून देतो तेव्हा शंका निरसन. मॅडम शिकवत असताना लक्ष द्यावे. हा लक्ष द्या. ओके ओके ओके. एक्झॅक्ट. अजून तावडे सर तुम्ही एखादा नियम सांगाल? आता या सगळ्या चर्चामधून हा, हा. असं निष्कर्षापर्यंत आम्ही पोचलो आहोत की आपले विद्यार्थी सुज्ञ आहेत आणि ते हा. विद्यार्थी अशा कोणत्याही चर्चासत्रामध्ये भाग घेऊन जे आपल्या नियम आहेत ते नियम स्वतः तयार करू शकतात आणि त्या नियमांची त्यांना जाणीव आहे. आणि या चर्चेमधून असं निदर्शनाला आलं की जेव्हा जेव्हा ऑनलाईन शिक्षण असेल तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी आपले माईक बंद ठेवावेत. आवश्यकता असेल, उत्तर द्यायचं असेल तेव्हाच त्याने ते चालू ठेवावेत. आपले व्हिडिओज बंद ठेवावेत जेणेकरून आपल्या घरामध्ये असणाऱ्या इतर ज्या काही व्यक्तींच्या हालचाली आहेत त्या टिपल्या जाणार नाहीत. दुसरी गोष्ट, एक विद्यार्थी बोलत असताना दुसऱ्या विद्यार्थ्यांनी थोडं थांबावं आणि नंतर आपलं मत मांडावं. अशा प्रकारचे हे जे नियम विद्यार्थ्यांनीच आणि आम्ही शिक्षकांनी एकमेकांच्या चर्चेतून आता जे आलेत ते आम्ही फायनल करत आहोत आणि त्याचं त्या नियमांचं पालन आपले सर्व विद्यार्थी करतील अशी अपेक्षा आहे. बरोबर. थँक्यू सर. बघा सरांनी पण आपल्याला मदत केली आणि सरांना वारंवार ह्या सूचना द्यायला सांगू नका. जसं आपल्याला सरकारने काही एखादा कायदा पाठवला आता आपली कोरोना परिस्थितीमध्येच की अरे घरात बसा, अरे असं करा, तुम्ही जरा भटकू नका. पण आपण काय करतो? सरकारने पाठवलंय ना, कोण बघते आपल्याला येऊन, आपण आपलं काम करतो. तर तसं करू नका. नियमावली जेव्हा आपण स्वतः आपण ती आचरणामध्ये आणतो तेव्हा त्याचा फायदा नक्कीच होतो आणि आपण एक जबाबदार नागरिक बनतो आणि जबाबदार विद्यार्थी बनतो. बघा हा, मी नागरिक पण शब्द वापरला आणि विद्यार्थी पण. तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात पण ही तुमची जी पावलं आहेत ती जबाबदार नागरिकत्वाकडे चाललेली आहेत. म्हणून या अशा चर्चा आणि विचार विनिमय ठेवत जा तुमच्या
वर्गात सुद्धा तुम्ही अशा तऱ्हेने चर्चा करत जा. ओके. मी एक चित्र तुमच्या पुढे सादर करते. हे एक चित्र एका विद्यार्थ्याने काढलेलं आहे. माझ्या शेजारी राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने काढलंय. की त्याला साऊंड देण्याचा प्रयत्न केला, पण आता सध्या वाजत नाहीये. पण मी एक संवाद तुम्हाला ऐकवते, तर आपण ते ऐकाल, शांतपणे ऐकाल अशी अपेक्षा करते. मतदानाचा दिवस आहे. आम्ही मतदान करायला जात आहोत. मी येऊ का तुमच्या बरोबर? नको नको. का नको? अरे तू अजून लहान आहेस. मतदानाचा अधिकार वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनाच. हो हो, आम्हाला पण बाईंनी असेच सांगितले. बाबा एक विचारू? काय? माझ्या मित्राचा दादा केरळात राहतो, तो पण मतदान करू शकेल? हो बाळा, तो भारताचा नागरिक असल्यामुळे. कसे काय? ज्या मतदानसंघामध्ये नाव असेल तिथे जाऊन तो मतदान करू शकतो. जर भारताबाहेरील राहणाऱ्या व्यक्तीला मतदान करायचे असेल तर? नाही बाळा, तो व्यक्ती मतदान करू शकत नाही, कारण तो भारतीय नाही. मला मोठे होऊन निवडणुकीला उभे राहायचे असेल तर? मग तुला पात्रतेच्या अटी समजून घ्याव्या लागतील. आम्हाला तर खूपच आनंद होईल. पण प्रथम तू एक जबाबदार नागरिक बनण्याचा प्रयत्न कर. बघा, हा ऐकलत का संवाद? आपल्या घरामध्येच घडणारा हा संवाद आहे. तुम्हीही तुमच्या आई वडिलांशी कधी असे प्रश्न विचारले असतील किंवा तुमच्या मनामध्ये असे प्रश्न आले असतील आणि यावेत, प्रश्न यावेत. प्रश्न जेव्हा येणार, तुम्ही तुमच्या अभ्यासाचा संबंध जेव्हा प्रश्नाशी जोडणार आणि कुतूहलाने जेव्हा तुम्ही विचारणार, ते तुम्हाला तुमच्या अभ्यासाची प्रगती करण्यासाठी ठरेल. बघा, यामध्ये हा संवाद ऐकण्यामध्ये 3 मुद्दे होते. ते महत्वाचे म्हणजे निवडणुकीला जाण्यासाठी असणारी पात्रता आणि त्यासाठी काय करावं लागेल. तो भारतीय नागरिक असावा लागेल आणि शिवाय तो एक जबाबदार नागरिक पण पुढे बनला पाहिजे. ओके. त्याचं वय काय? नागरिकत्वासाठी निवडणुकीला जाण्यासाठी 18 वर्षे. पण हा तर विद्यार्थी आपल्या एवढाच आहे, म्हणून तो आता त्याला मतदानाचा अधिकार नाही. विद्यार्थ्यांनो, आपल्या ह्या भागामध्ये आपण गेल्या वेळेस सुद्धा देशाचा राज्यकारभार कसा चालतो हे आपण काही मुद्दे पाहिले होते आणि त्यावेळेस ते मुद्दे मी पूर्णपणे स्पष्ट केले होते. पण तरीही तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये अजून बरेच मुद्दे आहेत. हा विचार आपल्या मनात आला का की देशाचा राज्यकारभार जेव्हा चालतो तो एकटा देश, दिल्ली आपली राजधानी आहे भारताची, त्या दिल्लीवरून एकटा कसा चालेल हा कारभार? कारण आपल्याला तर माहिती आहे की आपला भारत देश विविध भूप्रदेशांनी नटलेला आहे. बघा, आपल्याकडे सागरी किनारे आहेतच, वाळवंटी प्रदेश आहे, पठारी प्रदेश आहे, हिमालय पर्वतासारखा असणारा प्रदेश आहे की ज्याला लागून इतर भूप्रदेश आहेत, जम्मू काश्मीर सारखा प्रदेश आहे. बापरे, वेगवेगळ्या एवढ्या विविध सौंदर्याने नटलेला आपला हा प्रदेश असताना आपल्या देशाचा कारभार एका ठिकाणाहून कसा चालेल? आणि हा विचार कोणी केला बरं? आपल्या स्वातंत्र्यवीरांनी, स्वातंत्र्य योद्ध्यांनी, की ज्यांनी खूप मेहनत करून हे जे आपल्याला गुलामगिरीतून सोडवलं आणि स्वातंत्र्य जेव्हा मिळवलं आणि जेव्हा त्यांनी ठासून सांगितलं इंग्रजांना की आमचा राज्यकारभार आम्हीच करू. मग हा तर राज्यकारभार करताना त्यांनी मदत संविधानाची घेतली आणि भारतीय संविधान बनवण्यासाठी कष्ट करून भारतीय संविधान बनवलं. पण देशाचा राज्यकारभार चालताना अत्यंत बारीक बारीक गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि पुढे सुद्धा आपल्या देशातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक राज्याला कसे सामावून घेता येईल यासाठी देशाचा राज्यकारभार द्विस्तरीय करण्यात आला. भारत देशाचा कारभार द्विस्तरीय. बघा, हा भारतीयत्व जेव्हा मिळतं ते एकेरी नागरिकत्व, आपल्याला एकेरी नागरिकत्व मिळाले आणि राज्यकारभार करताना द्विस्तरीय घेतलेला आहे. म्हणजेच केंद्र शासन आणि राज्य शासन. हे तर विषय आपण अभ्यासलेत, पण ह्याच्यामध्ये पण परत विभागणी कशी केली आहे ते आपण पाहणार आहोत. तर मी आपल्याला गेल्या वेळेस पण सांगितलं की स्थानिक शासन संस्था ज्या आहेत, ह्या स्थानिक शासन संस्था आपल्या या
आपल्या संघ शासन पद्धतीच्या, केंद्र शासन पद्धतीच्या ह्या पायाच आहे. ह्या तर आपण इयत्ता 6वी मध्ये अभ्यासल्या. आणि आता आपण बघतोय आहे राज्य शासन आणि केंद्र शासन. आपल्या भारत देशामध्ये द्विस्तरीय शासन संस्था आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून स्थानिक शासन संस्थांच्या कारभारामध्ये मदत करतात किंवा पुढे जाण्यासाठी, वाटचाल होण्यासाठी, देशाची प्रगती होण्यासाठी कसा कारभार करता येईल याची त्यांना जाणीव आहे. तर आता तुम्ही म्हणाल मॅडम केंद्र शासन आणि राज्य शासन आहे, मग ही स्थानिक शासन संस्था का लिहिलंय? जसं द्विस्तरीय राज्य शासन संस्था आहे तशा ह्या त्रिस्तरीय पातळीवर हा कारभार चालावा आणि आपल्या अगदी छोट्या छोट्या प्रदेशातील म्हणजे घटक राज्यातील पण सुद्धा छोटी छोटी गावं जोडली जावी. बघा, शेतीप्रधान कृषी प्रधान देश असल्यामुळे अगदी आपल्या शेतकऱ्यांपासून सर्व स्थानिक गाव पातळीवरच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही त्रिस्तरीय शासन संस्था करण्यात आलेली आहे. आणि हाच केंद्रबिंदू आहे आपली संसद. ही संसद, हे संसद भवन आहे आणि हे दिल्ली येथे आहे. संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करताना आपल्याला परत एकदा आपण बघू की ह्यामध्ये भारत देशातील आपले असणार, मला तुम्हाला भारत देश कसा आहे किंवा त्यामध्ये विविध घटक कोणते आहेत, राज्य कोणती आहेत, आपल्याला तर नावं माहीतच आहेत म्हणून मी इथे नावं नमूद नाही केली. पण ह्या घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ह्यांचा आपण काही अभ्यास करणार. बघा, हा केंद्रशासित प्रदेश आहेत ते अगदी छोट्या छोट्या भागात असलेले आपल्याला दिसून येतात. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप, इथे अंदमान निकोबार बेटे, पुद्दुचेरी. आता मी ही तुम्हाला इथे दाखवते पण हे असं कदाचित तुम्हाला दिसणार नाही किंवा दिसलं तरी कळणार नाही. तर असाच नकाशा तुम्हाला आपल्या भूगोलाच्या पुस्तकात सापडेल. तर भौगोलिक पुस्तकामध्ये तुम्ही भूगोलाच्या पुस्तकामध्ये हा आपला भौगोलिक प्रदेश अभ्यासा. परत ही नावे बघा. आणि मी मुद्दाम इथे नावं दिली नाहीयेत पण मी थोडस गुगलवर सर्च केलं तर आपली राज्य आता सध्या संख्या बदललेली आहे. तर ती कशी बदलली, काय बदलली याचा मागोवा घ्या. आपल्या गेल्या वर्षीच जे 370व्या कलमानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख हे जे दोन आहेत ते वेगळे करून त्यामध्ये त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला आहे, वेगळे राज्य करून. ती पण राज्य इथे जोडली आहेत आणि शिवाय ही दादरा आणि नगर हवेली जे आहे हे एकत्र केलेलं आहे. दीव, दमण, दादरा, नगर हवेली ही माहिती मला प्राप्त झाली आहे. तरी तुम्ही पण ती शोधा आणि ही जी घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत ह्यांचा तक्ता तयार करा आणि ती नावे लिहिण्याचा प्रयत्न करा. हा पुस्तक तर आपल्या हाती आहेच आणि हा नकाशा सुद्धा आपल्या पुस्तकात सापडेल. आणि शिवाय त्याच्यावर तुम्हाला एक खेळ पण करता येईल. जसं तुम्हाला भूगोलाच्या मॅडमनी, रजनी कदम मॅडम यांनी खेळ सांगितला होता की तुम्ही याचे घटक राज्य त्यांचे तुम्ही छोटे छोटे वेलक्रो लावून नावं लिहू शकता. त्याप्रमाणेच त्याचे राजधान्या लिहू शकता. ह्यामध्येच मी सांगितल्याप्रमाणे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचे तुम्ही नावं लिहू शकता आणि हे शोधण्याचा प्रयत्न करा. पुढे जाणार आहोत आपण आणि ह्यामध्ये आता बघणार आहोत की आपली संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार झाल्यानंतर हा ऍक्च्युअल राज्यकारभार कसा सुरू झाला. बघा, आपण संविधान पाहिलं, संविधानांची वैशिष्ट्य पाहिली. त्या वैशिष्ट्याचं जर आपल्याला पालन करायचं असेल आणि भारत देश मजबूत पातळीवर न्यायचा असेल किंवा जगामध्ये जर आपल्याला एक स्थान निर्माण करायचं असेल तर आपला देश चांगला असावा, आपली शासन संस्था मजबूत असावी. आणि म्हणून यासाठी त्यावेळेस 1947 ते 1950 पर्यंत अगदी बारीक सारीक गोष्टींचा आपल्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी विचार केला होता, संविधान शिल्पकारांनी विचार केला होता आणि त्याचा हा एक भाग आहे संसदीय शासन पद्धती. मी परत एकदा नमूद करते की संसदीय शासन पद्धती म्हटलेलं आहे. अशीच इतर देशांमध्ये, काही देशांमध्ये संसदीय शासन पद्धती आहे, त्याबरोबरच अध्यक्षीय शासन पद्धती आहे. ती अध्यक्षीय शासन पद्धती कोणत्या देशामध्ये आहे याचा तुम्ही मागोवा घ्या आणि त्याबद्दल आपण पुढच्या पाठामध्ये चर्चा करणारच आहोत किंवा इयत्ता 8वी मध्ये
आपण त्याबद्दल माहिती घेणारच आहोत. ह्या संसदीय शासन पद्धतीचं हे चित्र मी जे दाखवलंय तुम्हाला तुमच्या पुढ्यात ठेवलंय ते तुम्ही कधी पाहिलं असेल की आपल्या दूरदर्शन वाहिनीवर लोकसभा आणि राज्यसभा हे चॅनेल्स आहेत आणि त्या चॅनेलमध्ये ही जी अधिवेशनं किंवा चर्चा विनिमय जसा आपला क्लास रोज चालतो तसा तिथे रोज सुद्धा किंवा काही वेळेस अधिवेशनं भरवली जातात आणि त्या अधिवेशनाची ही बैठक व्यवस्था आहे. ती कशी आहे, काय आहे, त्याचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तर आपण बघणार आहोत संसदीय शासन पद्धतीतील महत्वाचा बिंदू केंद्र शासन किंवा संघ शासन. आपली जी घटक राज्य आहेत त्याला संघ राज्यही म्हणतात, म्हणून आपण संघ शासन म्हणू शकतो किंवा केंद्र शासन म्हणू शकतो. केंद्र शासनामध्ये महत्वाचा बिंदू महत्वाची व्यक्ती असते राष्ट्रपती. त्यांना सर्वोच्च पद असतंच. राष्ट्रपती आपण अप्रत्यक्षरित्या निवडून देतो. बघा आपण निवडणूक प्रक्रिया आता जी बघितली, आई वडील गेले, आई वडील मतदान करायला जेव्हा गेले आणि केलं आणि तेव्हा जे पक्ष स्थापन झाला किंवा जे काही झालं त्याबद्दलच्या निवडणूक प्रक्रियेचं बघत असताना आपल्याला कळतं की जे आपण व्यक्ती निवडून देतो लोकनियुक्त प्रतिनिधी त्या प्रतिनिधींमधूनच ही लोकसभा राज्यसभा बनते आणि त्याच्यातूनच पुढे राष्ट्रपती ती लोक निवडतात. घटक राज्य जी आहेत आपली त्या घटक राज्याच्या विधानसभा विधिमंडळ आणि इथेच आपल्या पुढे असलेला हा 4 लोकसभा राज्यसभा यांचे प्रतिनिधी ते सर्वजण मिळून राष्ट्रपतींची निवड करतात. मग हे राष्ट्रपती आपल्या भारताचे सर्वोच्च पद असणारे प्रथम नागरिक आहेत. त्यांचा या केंद्र शासनामध्ये सर्वोच्च बिंदू असल्यामुळे त्यांच्याशिवाय त्या सर्व जणांचा अभ्यास चालत नाही. पण यामध्ये आपण एक सांगू शकतो की त्यांच्या साथीला कायदे मंडळ दिलेलं आहे. ह्याला कायदे मंडळ म्हटलेलं आहे आणि हे लोकसभा आणि राज्यसभा त्यांचे घटक आहेत. मग लोकसभेमध्ये अजून कोण असतात तर लोकसभेमध्ये आपण लोकसभेच्या निवडणुका होतात त्यामधून ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाच्या नेत्याला बोलवून पंतप्रधान निवडला जातो त्यांचा नेता आणि तो पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ सादर करतो. बघा हा मंत्रिमंडळामध्ये 1 किंवा 2 सदस्य नसतात. ते ठरवतात किती मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री घ्यायचे, आपण कसा कारभार करायचा हे ठरवतात. कारभार करणारे, आता मी परत एक शब्द वापरला कारभार करणारे, मी इथे आता नमूद केलं नाहीये पण तुम्हाला मी सांगते की हा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ जे असतं ते आहे आपलं कार्यकारी मंडळ. ऍक्च्युअल जो देशाचा कारभार चालतोय आपण जे ऐकतोय शब्द ते म्हणजे आपले पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ करतं. मग त्यांच्याबरोबर काय हे मी का लिहिलंय इतर लोकनियुक्त प्रतिनिधी, मग इतर पक्षाचेही लोक निवडून येतात. मग ते इथे लोकसभेमध्ये त्यांना सुद्धा स्थान असतं. बघा हा जो आपला संसद भवनाचा हा जो रचना दिसते आपल्याला त्या रचनेमध्ये बैठक व्यवस्थेत काही जण हे जे पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ बहुमत मिळालेला पक्ष एका बाजूला बसतो आणि एका बाजूला इतर निवडून आलेले प्रतिनिधी बसतात. त्यांना आपण विरोधी पक्ष सुद्धा म्हणतो. आता लोकसभेची मी रचना देताना तुम्हाला राज्यसभेची रचना दिली नाहीये की त्यामध्ये कोणते कोणते सदस्य येतात त्याबद्दलची माहिती आपण नेक्स्ट आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये पाहणार आहोत. देशाचा राज्यकारभार बघताना आपण त्यामध्ये वेगवेगळे विषय पाहिले आणि त्या विषयानुसार जेव्हा एका केंद्राकडूनच जेव्हा अभ्यास चालत नाहीये तेव्हा तिथे संघ शासनाकडून कोणते विषय केले जातात तर त्या विषयांची यादी दिलेली आहे आणि ते आहेत 97 विषय. तर राज्य शासनाकडून 66 विषय आणि शिवाय संघ शासन आणि राज्य शासन हे मिळून जो कारभार करतो आणि त्यामध्ये काही मिळून कारभार करण्यासाठीचे काही विषय येतात ते विषय आहेत मध्यवर्ती सूची. आता आपण ते बघूया कोणकोणते आहेत. संघ सूची जे आहे संघ केंद्र शासनाकडून येणारे संरक्षण, भारत देशाचे संरक्षण, चलन व्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, आंतरराष्ट्रीय व्यापार. मी काही मुद्दे दिलेत तुम्हाला. 97 विषय आहेत. 97 इथे आपल्या पुढे मांडले नाहीत पण आपण
गुगलवर नक्कीच सर्च करू शकतो, किंवा आपल्याही लक्षात येत असेल की देशाचा कारभार चालतो आहे तेव्हा देशाचे विषय कोणते असते. आणि मग राज्याचे विषय, राज्य या बाबतीत कायदे करू शकतं. शेती, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग प्रशासन, वाहतूक व्यवस्था. मग असे विषय किती आहेत? 66 विषय आहेत. संघ शासनाकडे 97 विषय, राज्य शासनाकडे स्वतःचे 66 विषय, की त्याबाबत ते राज्य शासन हे आपल्या राज्यापुरता कारभार बघतं आणि संघ शासन आपल्या पूर्ण देशाचं बघतं. तेव्हा त्यांच्याकडे असणारे विषय, आणि ते सोडून मध्यवर्ती सूची, त्यामध्ये 47 विषय येतात. त्यातील काही विषय आहेत रोजगार, पर्यावरण, शिक्षण, आर्थिक व सामाजिक नियोजन. आर्थिक व सामाजिक नियोजन, रोजगार, पर्यावरण, की जे आपल्या भारताला प्रगती पथावर नेण्यासाठी आवश्यक आहेत, आणि आवश्यकतेबरोबरच तिथे केंद्र शासन आणि राज्य शासन यांचं सहकार्य आवश्यक आहे. आणि त्याशिवाय बघा, त्याशिवाय जर तातडीचा काही निर्णय घ्यावा लागला किंवा कोणती जर आपल्यावर आपत्ती आली, जसं आपली देश पातळीवरची आता करोना परिस्थिती पॅन्डेमिक झालेली आहे, त्याच्यामध्ये जर आपल्याला काही निर्णय घ्यावा लागला तर असे विशेष अधिकार दिलेले आहेत, आणि त्या विशेष अधिकारांना म्हणतात, त्या विशेष अधिकारांना म्हणतात शेषाधिकार. शेषाधिकार म्हणजे राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे मध्यवर्ती सूची असणारे सर्व विषय सोडून जर एखादी आपत्तीजन्य परिस्थिती आली, ताबडतोब निर्णय घ्यावा लागला, तर तो संघ शासनाकडे अधिकार दिलेला आहे, पण त्याला म्हटलं जातं शेषाधिकार. पाठाच्या अंतिम टप्प्याकडे आपण येतोय, आणि त्यामध्ये आपण बघतोय की मार्गदर्शक तत्वे. संविधानाच्या ही जी उद्देशिका आपण पाहिली, ह्या उद्देशिकेमधील बघा पूर्ण प्रास्ताविका आणि उद्देशिका आपल्या समोर ठेवलेली आहे. कशा प्रकारचं राज्य हवं? आपण 5 प्रकारचं राज्य पाहिलं: समाजवादी राज्य, गणराज्य, लोकशाही राज्य. त्याबरोबरच आपण बघितलं की मूल्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य. 5 प्रकारचे राज्य आणि मूल्य किती त्यावेळच्या काळामध्ये आपल्या पुढे हे जे उद्दिष्ट ठेवलं होतं, त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी शासनाने काय करावे याबाबत ह्या ज्या सूचना संविधानाच्या पुस्तकामध्ये ज्या मोठ्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांनाच मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते. बघा हा, आपण आता नियमावली केली, आपण म्हणतोय की विचार विनिमय करून आपण ऑनलाईन क्लासची नियमावली ठरवली, पण ही तुमच्यावर आम्ही लादली का? नाही, की हे असंच करा हं, तसंच करा हं, असं तुम्हाला आम्ही सांगू शकतो, पण सांगितल्यानंतर ते तुम्हाला आम्ही मार्गदर्शन केलंय की ह्या मार्गदर्शक तत्वानुसार तुम्ही चाला, असं आम्ही सांगितलंय. तो कायदा नाहीये. मग कायदा नसेल तर मग अशी कोणती तत्व आहेत की जी आपल्या सरकारने, आपल्या संविधानाने स्वीकारलेली आहेत? त्या काही तत्वांचा आपण अभ्यास करूया. तर उपजीविकेचे साधन सर्वांना. उपजीविका म्हणजे काय? तर आपलं पोट भरण्याचं साधन हे सर्वांना मिळालं पाहिजे. कोणीही आपल्या भारत देशामध्ये गरीब असता कामा नये, पण गरिबांबरोबरच त्याला निदान 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे. म्हणूनच बघा, रेशन कार्ड जे अगदी बिलो लेव्हलचं जे असतं, पॉवर्टी लेव्हलचं, त्यांना तिथे अगदी 2 रुपये किलोने सुद्धा तांदूळ अवेलेबल करून दिला जातो. का? तर त्यांना निदान खाण्यापुरतं तरी त्यांना हे मिळावं, ही सरकारकडून योजना केली जाते. तसंच लोकांचं आरोग्य, परत हा मुद्दा येतोय. हा तर मुद्दा अगदी आपल्याला चांगला कळलेला आहे की आरोग्यासाठी सरकारला आपण कसं सहकार्य केलं पाहिजे आणि सरकारने लोकांचं आरोग्य कसं सांभाळलं पाहिजे. त्याबरोबरच आहे पर्यावरण रक्षण. पर्यावरण रक्षण करताना आपण म्हणतो एखादी वास्तू, किल्ला, आपण तर एवढा शिवाजी महाराजांचा एवढा चांगला इतिहास बघताना आपण 360 किल्ले पाहिले. 360 किल्ल्यांची नावं आपल्याला माहिती आहेत. त्यातले महत्वाचे किल्ले आहेत रायगड, प्रतापगड वगैरे. आणि आपण जेव्हा म्हणतो की हे पर्यावरण रक्षण किंवा किल्ल्यांचं रक्षण सरकारने केलं पाहिजे, पण सरकार म्हणजे कोण? आपणच निवडून दिलेले लोकनियुक्त प्रतिनिधी. पण आपण काय करतो? आपण पर्यावरणामध्ये जातो किंवा या किल्ल्यांवर जेव्हा जातो, ऐतिहासिक स्मारकांकडे जेव्हा जातो आणि तिथे आपणच घाण करतो, आपणच त्यांना काय म्हणतात नाश करतो किंवा त्याचं सौंदर्य घालवतो. तर आपण हे केलं नाही पाहिजे. एक नागरिक म्हणून आपण हे
केलं नाही पाहिजे. पण सरकारचंही मार्गदर्शक तत्व आहे की त्यांनी पर्यावरण रक्षणही केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबरच ऐतिहासिक स्मारके आणि वास्तू यांचे संरक्षण केले पाहिजे. दुर्बल घटकांना विशेष संरक्षण आणि संधी. बघा हा, केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक शासन संस्था या सर्वांनीच याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आणि देत आहेत आणि दुर्बल घटकांना विशेष संरक्षणाच्या संधी दिल्या जातात. दुर्बलामध्ये मी गेल्या वेळेस आपल्याला महिला, बालके, आदिवासी हे सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये अपंगत्व किंवा एखाद्या व्यक्तीला दुर्बल आहे आर्थिकदृष्ट्या तर असतेच, काही राजकीय असतात, त्यामध्ये बरेच मुद्दे आहेत. आपण जसे जसे मोठे व्हाल तसे आपल्याला हे मुद्दे कळतील. त्याबरोबरच आहे समान नागरी कायदा, की प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि समान नागरिकत्व आहे त्याबद्दलचा कायदा. आणि महत्वाचा मुद्दा आहे स्त्री व पुरुषांना समान काम आणि समान वेतन. बघा हा, आपले आई वडील दोघेही काम करायला बाहेर पडतात, पण जेव्हा काम करायला बाहेर पडतात तेव्हा स्त्री म्हणून तिलाही तेच काम असतं, पण काही वेळेस तिथे समान वेतन दिलं जात नव्हतं. आता ही परिस्थिती नाहीये, पण आम्ही जेव्हा होतो तेव्हा आमच्या वेळच्या परिस्थितीमध्ये आम्ही बघितलं होतं की दगडफोड करताना किंवा ही आपली बांधकामाची कामं होत असताना, बांधकाम वगैरे करताना तिथे शारीरिक कष्टाची कामं स्त्री पण त्याच ताकदीने करते, पुरुष पण करतात, पण त्यावेळेस तिथे स्त्रियांना समान काम असूनही समान वेतन दिलं जात नव्हतं. म्हणून हे मार्गदर्शक तत्व सरकारला स्वीकारावे लागले. ही काही तत्व मी तुम्हाला सांगितली आहेत, त्यामध्ये आपल्याला नंतर सुद्धा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता पुढे मूल्यमापनाकडे वळणार आहोत. मी जी काही माहिती सांगितली तुम्हाला ती कळली असेलच किंवा त्यावर तुम्ही विचार केला असेलच. परत एकदा तुम्ही 7वीचं पुस्तक अभ्यासून टाका, कारण आपल्याला पुढे 8वी साठी हा सर्व भाग रिपीट होणार आहे किंवा हा जो पाया आहे तो तुम्हाला शासनाचा कळेल. ओके, त्याआधी मूल्यमापनाआधी हा प्रश्नाच्या आधी मी एक चर्चा तुमच्याशी करू इच्छिते. एक बातमी सापडली होती, तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला आणि ही बातमी कोण वाचून दाखवेल मला? एका पेपर मधील बातमी आहे, दिसते का? नाही तर मी टीचर नाही दिसत आहे. नाही दिसत आहे, मी दाखवते हा ते दिसत दिसली नाही. टीचर, बोलू? हा बोल ना रजा, बोल ना. तू स्क्रीन घेतलास तर कळेल तुला. माझा व्हिडिओचा स्क्रीन जर मोठा केला टीचर वाचू का? हा वाच ना रजा, कोणी वाचा. तेच ना, निळ्यामध्ये आहे बघा, निळ्या बॉर्डर मध्ये. निळ्या बॉर्डर मधलं फार बारीक आहे, आपल्याला फक्त महत्वाची वरची अच्छा, बातमी ते शीर्षक आहे. शीर्षक म्हणतो हा. आपण, ते शीर्षक वाचायचंय. राज्यघटनेची उजळ पायमल्ली. ओके, उघड काय आहे ते? उघड पायमल्ली. बघा, आपलीच राज्यघटना आपण अभ्यासतोय आणि काही बातम्या अशा पेपर मध्ये येतात. मग ही का आलेलं आहे? थोडासा तुम्ही 8वीत आलात म्हणून मी तुम्हाला थोडस सांगते की एक बातमी का आली असेल, ह्याचा तुम्ही काय करा, विचार करा. आणि मग शीर्षक वाचल्यानंतर थोडस चित्राचं निरीक्षण केल्यावर या चौकटीमध्ये दिलेली जी बातमी आहे ती मी वाचून दाखवते. राज्यपाल नियुक्त सदस्य असे म्हटले जात असले तरी त्यांना नेमण्याचा स्वेच्छाधिकार राज्यपालांना नसतो. न्यायालयांनी राज्यपालांच्या अधिकारांचे स्वरूप आणि मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यांनी आमदारांच्या नेमणुका अडकविणे ही राज्यघटनेची पायमल्ली असते. तर मला ह्याबद्दल सांगायचंय तुम्हाला की अशा काही बातम्या आल्या तर त्या वाचा. आपण जेव्हा वर्तमानपत्र वाचतो तेव्हा आता महत्वाच्या बातम्यांकडे लक्ष द्या. अजून एक बातमी आलेली आहे बघा. आपण जेव्हा मंत्रिमंडळ, मंत्री असं जेव्हा बघतोय, काय दिलंय बरं इथे? फक्त शीर्षक वाचा, फक्त शीर्षक. येईल कोणाला वाचायला? केंद्रात हा, ओके. 333 नाव. हा, टीचर मी विशाखा बोलू? हा राजा बोल बोल बोल. केंद्रात 36 नवे मंत्री. हा,
आता ही बातमी दाखवली आहे ना, ही आहे आपल्या 8 जुलै 2021 ची. ओके. केंद्रात 36 नवे मंत्री. बघा आताच आपण मंत्र्यांची मंत्रिमंडळ, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, कार्यकारी मंडळ हे आपण पाहिलं. मग हे मंत्री का निवडले, कोण असतील, काय असेल, आपल्याला हे कोण असतील आपल्याला देणं घेणं सध्या नाहीये, पण हे का केलेलं आहे हे बघा. ह्या निळ्यामध्ये काय दिलेलं आहे की कोणाकोणाला मंत्री केलेलं आहे, कोणती कोणती पदं दिलेली आहेत ते दिलेलं आहे. तर थोडासा वाचण्याचा हा पण प्रयत्न करा की हा विस्तार का केला, नवे मंत्री का घेतले, मग आता तर निवडणुका नाही झाल्या, मग हे मंत्री कुठून आले, कसे आले आणि का बनवले. ओके. आणि तिसरं मी एक दाखवते तुम्हाला बातमी, बघा वाचता आलं तर. आत्ताचीच आहे, कधीची आहे, 10 जुलै 2021. बघा पाहू, फक्त शीर्षक. टीचर मी वाचू? हा वाच ना, वाच ना. पोट ऋग्वेद का? निवडणुका स्थगित. हा बरोबर, परत वाच त्याच्या मोठ्याने. पोट निवडणुका स्थगित. हा, पोट निवडणुका स्थगित. निवडणुका, पोट निवडणुका, आपण ते निवडणूक आयोगाकडून जे केलं जाते त्याबद्दल आपण नंतर बघू. पण ह्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांबाबत राज्य निवडणूक आयोगाची घोषणा. बघा हे ईव्हीएम म्हणजे काय म्हणतात, इलेक्ट्रॉनिक मशीन दिलेलं आहे की ज्यामध्ये तुमचे आई वडील जाऊन किंवा आम्ही नागरिक जाऊन तिथे आमच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊ शकतो. ओके. पण आता त्यांनी स्थगित सांगितले आहेत का, आणि ह्याच्या बाजूला एक महत्वाची बातमी आली, येईल का वाचायला? मी वाचून दाखवते. हा, इथे हे चित्र दिसते, कुठलं आहे चित्र, बघितल्या बरोबर कळेल आपल्याला. टीचर नाही ते दिसत? आपल्या मुंबईचं हेड ऑफिस आहे. हा बरोबर, हेड महानगरपालिकेचं हेड ऑफिस आहे आणि तिथे दिलेलं आहे पालिका निवडणुकीच्या नियोजनाचा धडाका. तर या बाबतीत मला असं म्हणायचं नाहीये की आपण 20 बातमी वाचा, 30 बातमी वाचा. बघा बातम्यांमध्ये पण शैक्षणिक बातम्या पण असतात, विद्यार्थ्यांसाठी पण बातम्या असतात, आरोग्याच्या असतात, विविध प्रकार आहेत त्यामध्ये. पण आपण एखादी आपल्या अभ्यासाशी निगडीत किंवा आपल्याला उपयोगी ठरत असेल तर आपण ती बातमी वाचावी. बरोबर. आणि त्या बातम्यांचं थोडंसं विश्लेषण करावं की मला ही बातमीची ही माहिती जी आहे ती कुठे उपयोगी ठरेल, मला काय करता येईल, मला कसं ज्ञान प्राप्त. जसं मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे आणि इतर हे आहेत काय म्हणतात माध्यम आहेत, टीव्ही आहे, दूरदर्शन आहे, पण त्याच्याबरोबरच वाचन ठेवावं. वाचन ही प्रक्रिया आपल्या स्वतःशी आपण त्याचा मेळ घालू शकतो की आपलंच ज्ञान आपल्याला अद्ययावत करता येईल. ओके. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बंधूंनो, तुम्ही मला ते सहकार्य केलं आणि दाखवलं. आपण आता मूल्यमापनाकडे वळत आहोत आणि त्यामध्ये आहे आपला पहिला प्रश्न. तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. मी वाचून दाखवते प्रश्न. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांमध्ये पुढील पैकी कोणत्या वैशिष्ट्याचा समावेश करता येणार नाही? कोणतं उत्तर असेल, कोण सांगू शकेल? मी सांगू गायत्री? हा, येस येस येस. मिस ड राष्ट्रपती वंशपरागत असतो. हे उत्तर चुकीचं आहे. बरोबर, वंश परंपरागत. परत वाच बेटा पूर्ण वाक्य. राष्ट्रपती वंशपरागत असतो. नाही, वंश परंपरागत. राष्ट्रपती वंशपरंपरागत असतो. बर, म्हणजे राष्ट्रपती कळलंय ना तुम्हाला, मी नको स्पष्टीकरण करायला कारण तुम्हाला चांगलं लक्षात आलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न. आज आपल्याला मंत्रिमंडळ दिसते तसे कोणत्या राजाने मंत्रिमंडळ तयार केल्याचे महाराष्ट्राच्या इतिहासात आढळते? अर्धा सेकंद पण लागणार नाही उत्तर द्यायला. पर्याय वाचला की लगेच कळेल. टीचर मी सांगू? विशाखा. बरं, आधी कोणी सांगितलं, आता कोणी सांगितलं? टीचर मी ऋग्वेद. सांग रजा. महाराज. शिवाजी महाराज. बघा अरे आपल्या शिवाजी. हा ओके, शिवाजी राजे. कुठे शिवाजी राजे लिहिलेलं आहे. ओके.
तर आपल्याला जसं आता मंत्रिमंडळ दिसतं, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, तसं त्यावेळेचा अष्टप्रधान मंडळाचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न. महिला व पुरुष कामगारांना समान कामाकरता समान वेतन दिले, यामुळे कोणती समता प्रस्थापित होते? पर्याय वाचू का? आपण वाचाल. हा, काय काय म्हणाली बेटा? आर्थिक. आर्थिक. बर. ओके. ओके आहे, पण तरी मला उत्तर वेगळं आहे याचं. काय सांगताय? टीचर मी सांगू? हा सांगा. सामाजिक. सामाजिक. येस. समता हे मूल्य जे आपण बघितलेलं आहे ना, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्यामध्ये समतेमधील हे सामाजिक समता आहे. कोणती आहे? सामाजिक. आर्थिक आहेच, आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. आर्थिक न्यायानुसार त्यांना समान वेतन दिलंच पाहिजे, पण हे एक मार्गदर्शक तत्व असल्यामुळे यामुळे समता स्थापन झाली सामाजिक. थँक्यू. फार छान उत्तरं दिलीत आणि लगेच दिलीत. चला मग आपण आपल्या पुढच्या पायरीकडे वळूया, आणि ते आहे येणारा गृहपाठ, घरचा अभ्यास. मी एकदा वाचून दाखवते. हा. तुझी निवड शाळेचा मुख्यमंत्री म्हणून झाली असता तू तुझ्या मंत्रिमंडळाची निवड कोणत्या निकषानुसार करशील? बघा, आता बातमी तुम्हाला दाखवली मी की 32 नवे मंत्री घेतले केंद्रामध्ये. मग कोणत्या निकषानुसार केलं असेल? किंवा तुम्ही जर शाळेमध्ये आहात तर मंत्रिमंडळामधील माझे सहकारी कसे येतील, कोणते येतील, ते निकष तुम्हाला विचार करून लिहावे लागणार आहे. ओके. आणि दुसरा आहे प्रश्न, नागरिक पर्यावरणाचे जतन व संरक्षण कशा प्रकारे करू शकतात हे तुमच्या अनुभवाने अथवा निरीक्षणाने लिहा. हे एकच मुद्दा तुम्हाला तेव्हा सांगितला की आपण त्याचा संरक्षण करताना नाश नाही केला पाहिजे, किंवा आपण तिथे नुकसान नाही केलं पाहिजे, काही लिहिलं नाही पाहिजे, वगैरे वगैरे बरेच मुद्दे आहेत. तरी तुम्ही बघा किती लिहिता येईल तुम्हाला ते लिहा. ओके. अनुभवाने आणि निरीक्षणाने लिहा स्वतःच्या. धन्यवाद.